काही फरक पडत नाही असं म्हणाले. ठीक आहे, मला पण काही फरक पडत नाही आता. मला थांबायला मागं पण आले नाही येते. यांचं ना प्रेमच नाही माझ्यावर. आता काही होऊ दे तरी मी परत जाणारच नाही. बायको चिडल्यावरती तिचा रुसवा काढायचा असतो एवढं पण कळत नाही का यांना. आता तर मी परत जाणारच नाही. काही झालं तरी राणीला परत घेऊन यावंच लागेल. पण मी जोपर्यंत आईची माफी मागणार नाही ही राणी काही शांत होणार नाही. आई चुकलं माझं. मी असं नाही बोलायला पाहिजे होतं तुला. आय एम रिअली सॉरी. इंद्रा बाजूला. आई मी म्हणतोय ना सॉरी. आधी चुकायचं आणि नंतर माफी मागायची. हे बरं आहे रे तुझं. मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही इंद्रा. आय नो चुकीचं वागलोय मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. कशाला माफी मागायची नाटकं करतोयस इंद्रा. तू काही स्वतःहून आलेली नाहीयेस इथे. त्या राणीने पाठवलेलं असणार आहे तुला. मी सांगते ना. अहो काही का असे ना, तो माफी मागतोय ना. पण अर्थ काय असले माफी मागण्याला. म्हणजे ती सगळं ठरवणार आणि मग हा येणार नंदीबाईलासारखा मान हलवत. हो आई हे खरं आहे. राणीनेच सांगितलंय मला माफी मागायला. बघा पण हेही तितकंच खरं आहे की तुला त्रास होताना पाहून जेन्युइनली मला वाटलं तुला सॉरी बोलावंस. माझा ना अजिबात विश्वास नाहीये इंद्रा यावर. कसं समजवू मी तुला. इंद्रा मी काही कुकुलं बाळ नाहीये मला समजवायला. सगळं कळतं मला. तू इथे येऊन काय बोलतोस आणि बाहेरनं काय शिकून येतोस ते. आहे कुठे ती. ती जर बाहेर गेली. आपल्यात आग लावली, भांडणं लावली आणि गेली बाहेर. हेच तर हवंय ना तिला. इंद्रा माझ्यापासून तोडते ती तुला. कळत का नाहीये रे. एका आईपासून तिच्या लेकराला दूर करते ती. आई असं काही नाहीये. तू का गैरसमज करून घेतेस. हे बघ राणी माणसं तोडणारी नाही जोडणारी आहे. हो का. म्हणजे आता जन्मदात्या आईपेक्षा त्या आत्ताच्या आलेल्या पोरीवर तुझा जास्त विश्वास आहे. आरती अहो तुम्ही तर काही बोलूच नका हो. तुमच्यावर काय काळी जादू केले ना त्या पोरीने देवाच ठाऊक. आई तू का गैरसमज करून घेतेस नेहमी. तू ना एकदा तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे ग. तिने नेहमी आपल्या भल्याचाच विचार केलाय. झालं. काय उपयोग झाला माफी मागून सांग ना. आई शेवटी तुला तिचंच बरोबर वाटतंय ना. मग तिचंच ऐकत बस ना. माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये. कारण माफी मागू नये शेवटी तू मला दुखावणारच आहेस. मग कशाला मागतोयस माफी. ऐक तिचंच ऐकत बस. आई अगं मी इंद्रा, स्वभावाला औषध नसतं. काळ हे एकमेव त्याच्यावरचं औषध आहे. आम्हाला खात्री आहे एक ना एक दिवस मालतीलाही पटेल राणी किती चांगली मुलगी आहे ते. तोपर्यंत मागच येत नाहीये. आता मी मस्करीत निघून आले खरं. पण हे जर नाही आलं तर काय करायचं मी. आता परत पण जाता येणार नाही. आता घरीच जावं लागेल मला. राणी
त्या पंख्याला बी आताच बंद पडायचं होतं. इथं गरमीनं माणूस शिजून चाललंय नुसतं. त्या गरमीनं जीव चाललाय नुसता. अहो तुमचा पंखा होणार आहे का आजच्याला दुरुस्त? अगं करतोय की प्रयत्न. हा तवर इथं गरमीनं जीव जाईल माझा. अगं वाईच कळसोच होत चालय बघ आता. अगो बया राणे काय ग तू आता अचानक इथं कसं काय? का ती माझ्या घरी नाही येऊ शकत का? अगं तसं नाही बाई. आता आम्ही केव्हा म्हणलंय का तुला इकडे येऊ नको असं? पण अशा अचानक कशी काय आलीस? राणे काय ग काय भांडण करून आलीस का काय सासरवरनं? का तिकडे भांडण झाल्यावरतीच येते का मी इकडं? अगं तसं नाही ग, तू अशी एकदम आलीस ना म्हणून विचारलं तिनं. मग काय पुढच्या वेळेपासून विचारून येऊ का तुम्हाला? सुरखे आज गरमी खरंच लय वाढलेली दिसते. मला बी तसंच वाटतंय. मला कळतंय हा, तुम्ही दोघं काय बोलताय ते. हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी इकडे येऊ शकते. तुम्ही दोघांनी मला काही विचारायचं नाही. मुलीचं लग्न झालं म्हणून तिचा काय आई वडिलांच्या घरचा हक्क गेला का? हे घर माझं होतं आहे आणि कायम राहणार आहे. मी पण बघते मला कोण आणते. अगं हो राणे, अगं किती बोलशील? आम्हाला काय जोड झालीस बाई तू? अगं हे तुझंच घर आहे. नाही तर काय. अगं आम्ही केव्हा म्हणलोय तुला इथं येऊ नको म्हणून? हा मला तर वाटतंय वड्याचं तेल वांग्यावरच निघतंय बघा. म्हणजे दुसऱ्या कुणाच तर राग आपल्यावर काढायचं चाललंय इथं. काय ग राणे रुसली आहेस का जावई बापूंवर? अरे कोट्या, राणी रागवली माझ्यावर. काय बोलताय? अरे रागवून निघून गेली होती घरातून. आता मला कळत नाहीये मी करू काय. आता काय खरं नाही. तुम्हाला राणीचा राग माहिती नाही. ती एकदा चिडली ना 4-4, 5-5 दिवस बोलत नाही कोणा बरं. काय हा अहो, माझ्या एकदा चिडलेली 4 महिने बोलली नव्हती. काय सांगतोस काय? अहो मग मी काय नाही केलं तिचा राग घालवायला. पाक हातापाया पडलो पण तिचा राग नाही म्हणजे नाहीच गेला. आता माझ्या बरं 4 महिने बोलली नाही. तुम्ही तर तिचा नवरा आहे. मला वाटते तुमच्या बरं ती 4 वर्ष तरी बोलायची नाही. अरे वेड आहेस का? 4 सेकंद माझं तिचं बोलणं नाही झालं ना तर माझं मन नाही लागत रे. मी एवढा वेळ तिच्याशी न बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. नाही पॉसिबलच नाहीये ते. मला काही करून तिला आजच मनवायचंय आणि त्यासाठी मला तुझी आणि तिच्या आई बाबांची हेल्प हवी आहे. हा मग करणार ना सर. आम्ही सगळे आहे. तुम्ही सांगा फक्त काय करायचं. राणे जावई बापू काय बोललं का? नाही ते कशाला काय बोलतील? ते मस्त चांगले. ते कायम माझी बाजू घेत माझ्या पाठीशी नेहमी उभं राहतात. मला एकदम तळहाताच्या पोळ्यासारखं जपतात. एखाद्या मुलीला जसा नवरा पाहिजे असतो ना ते एकदम तसेच तसंच वागतात ते माझ्याबरोबर. मी किती स्पेशल आहे हे सारखं दाखवून देतात. मला एकदम खऱ्या राणीसारखं ठेवतात. माझ्यावर खूप प्रेम करतात. बरोबर आहे. चांगलंय मग. अम्मा मला आता तुझ्याशी पण नाही बोलायचं. नको बोलूस तू माझ्याशी. मलाही नाही बोलायचं तुमच्याशी. नको बोलूस ना. नाही फरक पडत मला. पण आज ते जा म्हणाले. मला नाही फरक पडत असं म्हणाले. मी ना जाणारच नाही आता परत. ती माझ्यासोबत कशी येत नाही ना तेच बघतोय. माझी हुकुमाची राणी येते. तिला तर मी घेऊनच जाणार. मी म्हणते खरं मी जाणार नाही. पण इंद्रजित सर न्यायला आले तर लगेच विरघळून जाईल. मला पण कुठं करमतंय त्यांच्याशिवाय. नाही
पण ते म्हटलेत ना जा निघून फरक पडत नाही मला. मग मी पण अशी सहजासहजी जाणार नाही परत. तर चांगलंच तरसवते त्यांना. काय कुणाला कुणाला तरसवणार म्हणलीस? काय चाललंय तुमचं हा? तुम्ही काय लक्ष ठेवून आहात का माझ्यावर? सुके हा गोट्याचा मेसेज आलाय. असून पण यांचा एक फोन एक मेसेज नाही आलेला. राणे काय ग सारखा ते फोन कशाला बघतीयस? मी कशाला सारखा फोन बघू आई? कोणाचा तरी फोन नाही तर काय मेसेज यायची वाट बघतीयस काय? बुवा मी कशाला कोणाचा फोन किंवा मेसेजची वाट पाहू? तो फॅन दुरुस्त करा तुम्ही. सकाळपासून एक काम घेऊन बसल्यात. आवरा पटापट. होय होय. हे इंद्रजित सर फोन का करत नाहीयेत मला? फोन राहिला एक मेसेज तर करू शकतात ना. माझं चुकलं बाई, परत ये घरी. यांचं प्रेम नाहीये का माझ्यावर? मी निघून आले म्हणून हेच तर रुसून बसले नसतील ना. मीच करू का यांना मेसेज? नाही नाही, मी का करू? मी रुसून आली आहे. इंद्रजित सरांनीच मला मेसेज केला पाहिजे. पण त्यांनी नाही केला तर देवा काय करू मी? इथं त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहावं ना मला. पण माघार पण नाही घेता येते. राणे अगं तुला लसूण दे, डाळ घालते फोडणीला. राणे राणे अगं ध्यान कुठे आहे तुझं? कवा धरणं तुला लसूण मागते मी. दे की ते लसूण. हा घे ना. राणे काय ग फोन का बघतेस सारखा? त्यांचा फोन येणार म्हणून तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेत होय. माझ्या का तोंडावरती 12 वाजता? इंद्रजित सरांचा फोन येऊ दे किंवा नाही, मला काय फरक पडत नाही. आणि आता फोन आला ना तरी मी उचलणार. राणी राणी आहेस ना ग घरात? आता ग बया काय ग राणे नाक मुरडायला काय झालं तुला? मला एका माणसाशी बोलायचं नाही. कोणाशी बोलणार नाही? हेच जे दारात उभेत. कोण आलंय दारात? बुवा तुम्हाला दिसत नाहीये का? इंद्रजित सर आलेत. राणे अगं काय याडबीड लागली का काय तुला? कुठं आहे तर जावई बापू? हे काय इथं त्याच समोर? राणे अगं उगाच काय पण बडबडू नको. जावं बापू असतं तर आम्हाला दिसतं नसतं का? अहो नाहीतर काय हवं. राणी ना मजा करत असेल आपली. अशी बी राणी मधनं कॉमेडी करते का नाही? होय ना? अगं हे काय दारातच उभेत ना. अगं कुठे कोण? सुरके तुला दिसतात का ग? नाही व तुम्हाला दिसतात होय? मला पण नाही दिसत.
राणे अगं तुला एकटीलाच दिसतात का काय? तुम्ही दोघं मुद्दाम करताय ना? हे काय इकडे इंद्रजित सर उभे आहेत? राणे अगं तुला काय ताप बी पाहिलाय का काय? कुठे आहेत जावई बापू? हा, मला भास बीस व्हायला लागलाय का काय इंद्रजित सरांचा? राणी, तुला माहिती ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. राणी, प्रेम प्रेम म्हणजे उमललेल्या चाफ्याचा दरवळणारा वास, रखरखत्या उन्हातही पावसाचा भास. प्रेम म्हणजे सुखदुःखांचा अनोखा खेळ, आयुष्यातली एक मंतरलेली वेळ. प्रेम म्हणजे जपणं, सावरणं, हरणं, लढणं. स्वतःला विसरून एकमेकांचं जग होणं. राणी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी मान्य करतो मी तुझ्याशी असं नाही वागायला हवं. आय एम सॉरी, प्लीज. राणे अगं काय विचार करत बसलीस? येडबीड लागलं काय तुला? तसंच वाटायला लागलं आता मला पण. बुवा काय करताय? अरे भावा तू कधी आली? गोट्या भावा, बरं झालं तू आलास. हे बघ इंद्रजित सर आलेत. हा? काय? तुला दिसतायत ना इंद्रजित सर? हा, गोट्या सांग ना. मग दिसतात ना भावा. काय इंद्र सर काय म्हणताय? थांबा पाणी आणतो तुम्हाला. अरे काय सर कधी आला? केवढं ऊन आहे ना आता. काय इकडे कुठे आहेत इंद्रजित सर? तिकडे मागे आहेत ना. सर पाणी. हा, अरे काय करतोय? मग खरंच भास होतोय का काय सरांचा? राणी, तू करशील ना मला माफ? तुम्ही चला जरा माझ्या बरोबर. आणि आय एम सॉरी. म्हणजे मान्य आहे मला, मी असं नाही वागायला हवं. तू निघून गेलीस तरी मला काही फरक पडत नाही असं बोलणं चुकीचं होतं माझं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. मग का बोललात तुम्ही असं? मला किती वाईट वाटलं. तुमचं ना माझ्यावरती प्रेमच नाही. मी इकडे एवढे रुसून आले तर माझ्या मागे येऊन माझा रुसवा घालवायचा एवढी तसदी सुद्धा घेतली नाहीत का तुम्ही? बायको रुसल्यावर तिला मनवायचं असतं, एवढं साधं कळत नाही का हो तुम्हाला? मला खूप राग आलाय तुमचा, आणि तो असा सहजासहजी जाणार नाही. आता मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? कान धरून उठ्या बशा काढा. हं? बरं ठीक आहे. एक उठ्या बशा काढता काढता सॉरी पण म्हणायचं. सॉरी. एक सॉरी. दोन सॉरी. थांबा. काय झालं? तुम्ही अशा कान धरून उठ्या बशा काढून काय उपयोग होणार आहे? तुम्ही तर भास आहात ना माझे. ते माझ्याकडून करलेला काय फरक पडणार आहे ह्याचा? अरे
असं कसं नाही पडणार? म्हणजे एवढा वाईट आहे तुझा नवरा? आता मला स्पर्शाचा पण भास व्हायला लागला की काय? अगं बाज नाहीये तुझा हा, मी तुझा इंद्र आहे. असं कसं? हो, तुझ्यावर प्रेम करणारा तुझा नवरा. अहो नाही नाही, तुम्ही तर भास आहात ना माझे. अगं नाही राणी, हे बघ, तुला जर विश्वास बसत नसेल ना तर माझ्या मिठीत येऊन बघ, मग कळेल तुला. सर म्हणजे तुम्ही खरंच आलात? पण तुम्ही ना खूप वाईट आहात. मी अजिबात बोलणार नाहीये तुमच्याशी. तू आता परत भांडणार आहेस का माझ्याशी? नाही बाबा, मला नाही करमत आहे तुमच्याशिवाय. पण यापुढे जर मी तुमच्यावर रुसून निघून जाते असं म्हणाले तर तुम्ही लगेच मला अडवायचं. बरं ठीक, अडवे. आणि तरी सुद्धा जर मी रुसून निघून जात असेल तर तुम्ही लगेच मला मनवायला यायचं. बरं, लगेच ये. मला अजिबात वाट बघायला लावायची नाही. हा, नाही लावा. पण एक मिनिट, तुम्ही जर खरंच आले आहात आणि माझा भास नव्हता तर मग आई बुवा आणि गोट्याला कसं काय नाही दिसलं? आम्ही नाटक करत होतो. म्हणजे अगं इंदिरा सरांनी आम्हाला आधीच सांगितलेलं. मी बुवांना मेसेज बी केलता तसा. वय, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं? तुम्हा सगळ्यांकडे ना मी नंतर बघते. अगं होय होय, बघ काय बघायचंय ती. पण आता तुम्ही दोघं जोडीनं आलाय का नाही तर मी तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊन द्यायची नाही. काय असंच नाही जायचं? हो, मला चालेल. होय ना, मग मी लगेच लागते तयारीला. आव चला, तुम्ही चल गोट्या. लय भूक लागली. हो, चला चला, जेवण बनवूया.